पुढे बातम्या मुंबई आणि पुण्यातल्या। मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट। मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट देखील करण्यात आला जारी। मुंबईमधील तापमान 40°C ते 43°C पर्यंत पोहोचण्याची शक्यता। नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन। मुलुंडमधल्या डम्पिंग ग्राउंडच्या जागेवरती जागतिक दर्जाचे कॅन्सर रुग्णालय उभारा। मिलिंद नार्वेकरांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्राद्वारे विनंती। मुलुंडमधल्या 60 एकर जागेच्या वापराबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही। दिल्ली मुंबईनंतर ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार। दिवाळीपूर्वी 100 साध्या इलेक्ट्रिक बस दाखल होणार। त्यामुळे आता दिवाळीमध्ये ठाणेकरांचा आरामदायी प्रवास सुरू होणार। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीवरती उपाय असलेला मिसिंग लिंक येत्या मे महिन्यापासून खुला होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ही माहिती। मिसिंग लिंक प्रकल्पाचे सुमारे 97.60% काम पूर्ण झाल्याची देखील माहिती। वाकोला बीकेसी पूल एप्रिलमध्ये सुरू होण्याची दाट शक्यता। वाकोला ते वांद्रे कुर्ला संकुल उड्डाणपुलाचे 96% काम पूर्ण। एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता। बीकेसी ते पश्चिम द्रुतगती महामार्गादरम्यानचा प्रवास अतिजलद होणार। गारगाई धरण प्रकल्पाला गती मिळणार। गारगाई प्रकल्पाचा खर्च 5396 कोटींवर। स्थायी समिती बैठकीमध्ये प्रस्ताव मंजूर करण्याची शक्यता। मुंबईमध्ये बेस्ट बसच्या अपघाताला आता जबाबदार असलेले बेस्ट उपक्रमाचे आणि भाडेतत्वावरील 58 बस चालक बडतर्फ, तर 603 जणांचं निलंबन सरकारकडून विधान परिषदेत देण्यात आली ही माहिती।